सर्वप्रथम मी महती फाउंडेशनचे आयोजक यांचे मनापासून आभार मानते की त्यांनी समाज जागृतीचा खूप छान असा हा उपक्रम चालू केला आणि त्यामध्ये मला सहभागी करून घेतलं। आजचा माझा विषय आहे अस्तित्व आणि मानवाचा धर्म। मग अस्तित्व म्हणजे काय? या जीवनामध्ये फक्त श्वास घेणं आणि सोडणं म्हणजे अस्तित्व म्हणता येत नाही, त्याला जीवन म्हणता येत नाही। मग जीवन जगत असताना प्रत्येक गोष्ट, कारण प्रत्येक मानवाचं जीवन, प्रत्येक मानवाच्या अस्तित्वाची व्याख्या ही वेगवेगळी असते। मग ती व्याख्या आपण लक्षात घेतली पाहिजे, कारण त्याचा रस्ता एकच असतो। मग तो रस्ता माणूस कुठल्या वळणावरनं जातो हे ज्याच्या त्याच्या हातात असतं। जसं बीज असतं, बीजाला अंकुर फुटतो, मात्र ज्यावेळी बीजाला अंकुर फुटतो तेव्हा बीजाचं अस्तित्व नाहीसं होतं, बीज नाहीसं होतं। तसंच काहीसं अस्तित्वाचं असतं। जेव्हा कुठल्याही गोष्टीची उत्पत्ती होते तेव्हाच अस्तित्व निर्माण होत असतं। मग या छोट्याशा अस्तित्वामध्ये मानवानं नेमकं काय करायचं असतं? आयुष्यभर भांडतच राहायचं का? आयुष्यभर दुसऱ्यांचा द्वेषच करायचा का? आयुष्यभर दुसऱ्यांचा मत्सरच करायचा का? किंवा आयुष्यभर दुसऱ्यांना वाईटच मानायचं का? हे सर्व जाणून घेणं खूप जास्त महत्त्वाचं ठरतं, कारण माणूस अस्तित्वामध्ये पदार्पण करतो आणि अस्तित्वामध्ये माणसानं पदार्पण केल्यानंतर त्याला नाती चिकटतात आणि अर्थातच त्यानंतर जात, धर्म, पंथ, वंश, देश इत्यादी लेबलही लावली जातात। मग या अस्तित्वानंतर निर्माण होतो तो मानवी धर्म। मग मानवी धर्म म्हणजे काय? मानवी धर्मांची कर्तव्य कोणती? मानवी धर्माचं तत्त्व कोणतं? ज्या वेळी काही समाजकंटकांनी या समाजामध्ये, या राष्ट्रामध्ये धर्माचा गैरवापर करायला सुरुवात केली तेव्हा कुठे आमच्या विचारवंतांनी, आमच्या महापुरुषांनी धर्माची व्याख्या स्पष्ट केली। मग त्यांच्या वेगवेगळ्या व्याख्या आपल्यासमोर येतात। महात्मा गांधीजी असं सांगतात की सत्याशिवाय दुसरा धर्म नाही, सत्य हाच खरा मानवधर्म, असं महात्मा गांधीजींचं मत। त्यानंतर महात्मा फुले असं म्हणतात की मनुष्य हा त्याच्या जन्मानं किंवा त्याच्या धर्मानं, जातीनं मोठा उच्च नीच ठरत नसतो, तर मनुष्य हा नेहमी त्याच्या कर्तृत्वानं, त्याच्या कर्मानं उच्च वा नीच ठरत असतो। त्यानंतर समाजसुधारक आगरकर, महर्षी कर्वे यांचं असं मत होतं की कर्तव्य पालन हाच खरा मानवी धर्म। डॉक्टर इरावती कर्वे यांचं मानणं होतं की धर्म म्हणजे काय, तर जो धर्म मनुष्याला समाजामध्ये वागायचं कसं, मनुष्यानं समाजामध्ये जगायचं कसं हे शिकवतो तो खरा धर्म असतो। आणि आदर्शवादी धर्मांची मूल्य तत्वे मांडत असताना काही पाश्चिमात्य लेखक, काही पाश्चिमात्य विचारवंतांनी, मग त्यामध्ये बर्जर हे सुद्धा असं म्हणतात की मानवी धर्म म्हणजे एक असा धर्म जो संपूर्ण विश्वाला मानवाच्या दृष्टीनं महत्त्वाचं मानतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मते धर्म म्हणजे काय होतं, तर धम्म म्हणजे नीती, आणि जो समाजाला धारण करतो तो खरा धर्म, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मत होतं। त्यानंतर धर्माची खूप सरळ, साधी आणि सोपी अशी व्याख्या डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी आपल्यासमोर स्पष्ट केलेली आहे। आणि ती व्याख्या म्हणजे त्यांनी असं म्हणतात की धर्म म्हणजे सहिष्णुता आणि शांती हे दोन्ही आपल्या जीवनामध्ये यांचा अवलंब करणं आणि तिरस्कार व हिंसा यांना आपल्या जीवनामधून काढून टाकणं हा खरा धर्म, हा खरा मानवी धर्म, हे खरं मानवी तत्व। याप्रमाणे धर्माची व्याख्या व्यक्तिपरत्वे, धर्मपरत्वे वेगवेगळी असू शकते, परंतु जीवन जगत असताना मानवानं इतरांशी माणसासारखं माणुसकीनं वागणं हाच खरा मानवी धर्म, हे सत्य जगामधले किंवा भारतामधलेही प्रत्येक धर्म स्वीकारतो, प्रत्येक धर्म मानतो। फक्त गरज आहे ती आपल्याला त्या ठराविक प्रत्येक धर्मांमधले चांगले विचार आत्मसात करण्याची, कारण प्रत्येक धर्म हा चांगलीच शिकवण देत असतो। आणि त्यानंतर ही अशी जी सगळी विदारक परिस्थिती आहे, कारण आज भारतासारखा सर्व धर्म समभाव असं अस्तित्व आमच्या भारताचं असताना आमच्या भारतामध्ये
जे तरुण आहेत, जे युवक आहेत किंवा जे समाजकंटक आहेत, जे धर्माचा गैरवापर करतात, भरपूर अशी अंधश्रद्धा, भरपूर असं अज्ञान आणि भरपूर अफवांचं बीज आज आपल्या भारतामध्ये रोवलं जात आहे. आणि भारतातील नागरिक आपल्या देशबांधवांच्या जीवावरती उठले आहेत. त्याला कारण काय? तर कारण एकच आहे, ते जात धर्म भेदाभेद. आणि हे सर्व बघत असताना, हे सर्व देशामध्ये घडत असताना मला असं लक्षात येतं की गुरुवर्य रवींद्रनाथ टागोर यांनी जी धर्माची व्याख्या आणि भारताचं स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव साजरा होत असताना ज्या काव्यपंक्ती त्यांनी सादर केल्या होत्या, त्या नक्कीच त्यांनी समाजमनाची ही विदारक परिस्थिती पाहूनच सादर केल्या असाव्यात. मग त्या काव्यपंक्ती कोणत्या? तर त्या काव्यपंक्ती अशा होत्या, जिथे मन निर्भय आहे, ताठकण्यानं मान उंचावते, जिथे संकुचित भिंतीनं जग विभागलेले वाटत नाही, जिथे सत्याच्या गाभ्यातून शब्द उमटतात, अशा स्वर्गीय स्वातंत्र्यात माझ्या देशाला जाग येऊ दे. अशा स्वर्गीय स्वातंत्र्यात माझ्या देशाला जाग येऊ दे. मग नेमकं रवींद्रनाथ टागोरांचं म्हणणं काय होतं, त्यांचं उद्दिष्ट काय होतं? तर माझ्या देशामध्ये असलेली अंधश्रद्धा, माझ्या देशामध्ये असलेली विषमता ही मुळापासून याला मूठमाती कुठेतरी मिळाली पाहिजे, यासाठी माझ्या देशातल्या बांधवांना जाग येऊ दे. त्यानंतर माझ्या देशामध्ये असणारी जे मूलतत्व आहे धर्मनिरपेक्षता, त्यानंतर माझ्या देशामध्ये जी सामाजिक अन्याय आणि आर्थिक अन्याय आहेत ते सर्व दूर सारावेत, यासाठी माझ्या देशातल्या लोकांना एकसंध होण्यासाठी जाग येऊ दे. त्यानंतर सर्व धर्मसमभाव, सामदाम दंडभेद या सर्व गोष्टींसाठी माझ्या देशातील लोकांना त्यांच्या मानवी हक्कासाठी लढण्यासाठी जाग येऊ दे, असं त्यांचं म्हणणं होतं. आणि नक्कीच आपण सर्वांनी त्यांचं ते म्हणणं विचारात घ्यायला हवं आणि त्यानुसार त्या दृष्टिकोनातून आपण जगण्यासाठी तत्पर राहायला हवं. त्यानंतर समाजसुधारक बाबा आमटे यांचंही तेच म्हणणं होतं. त्यांचं म्हणणं होतं की बिंदू मात्र मी क्षुद्र खरोखर, परी गाठले सातही सागर. उंच गाठले अग्निभवन, आणि मग हे सर्व गाठत असताना शेवटी माझं नाव काय राहतं, तर ते फक्त माझं नाव माणूस म्हणूनच राहतं. म्हणजे त्यांचं म्हणणं होतं की मी आज सर्व मानव धर्म कितीही त्यांच्या बुद्धी सामर्थ्याच्या बळावरती त्यांनी प्रगतीचे नवे टप्पे गाठलेले असताना शेवटी ते माणूस म्हणूनच राहतात, कारण त्यांनी कितीही कर्तृत्व गाजवलं. आज आपण बघतोय जगामध्ये जेवढीही कर्तृत्ववान माणसे आहेत त्यांना जग मानतं. तर ते का मानतं? त्यांना जग त्यांच्या धर्मामुळे, त्यांना जग त्यांच्या जातीमुळे, त्यांना जग त्यांच्या अस्तित्वामुळे मानत नाही, तर त्यांना जग त्यांच्या कर्तृत्वामुळे, त्यांना जग त्यांच्या कर्मामुळे मानतं. आणि ते कर्म आपण लक्षात घ्यायला हवं. आपण ते कर्म चांगल्या दृष्टीनं करायला हवं. कारण जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, हेची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा, अशी आपली संस्कृती आहे. आणि या संस्कृतीनुसार आपण आपल्या देशामध्ये समान धर्म, कारण आपलं संविधान आपल्याला काय सांगतं? आपलं संविधानामध्ये कलम 25 जी धर्मनिरपेक्षता हा शब्द स्पष्ट करते. त्यानंतर संविधानामध्ये संविधानकारांनी सुरुवातीलाच असं सांगितलेलं आहे की धर्म आणि शासन ह्या दोन वेगवेगळ्या कल्पना आहेत आणि धर्म ही प्रत्येकाची वैयक्तिक बाब आहे, प्रत्येकाची खाजगी बाब आहे आणि तिची आणि शासनाची फारकत व्हायला नको, म्हणून त्यांनी धर्माच्या सरनाम्यामध्ये धर्मातील जो शब्द आहे सेक्युलर या शब्दाची व्याख्या स्पष्ट केली आहे. आणि ती व्याख्या कोणती? तर त्यांनी असं सांगितलंय की भारतामध्ये असा एकही धर्म नाही की ज्याला विशेष असं महत्त्व दिलं गेलंय. भारतामध्ये सर्व धर्म समान आहेत, कारण भारत हे सर्व सामायिक धर्मांचं घर आहे. आणि घरात कोणताही धर्म असो, कुठलाही व्यक्ती असो, तो कोणत्याही धर्माचा असो, तो ज्या घरात राहतोय तेथे त्याला त्याचे अधिकार, त्याचे कर्तव्य हे सर्वांसारखेच समान असायला पाहिजेत, मिळायला पाहिजेत. हीच आपल्या संविधानाची, आपल्या कायद्याची दिलेली आम्हाला देणगी आहे आणि ती आपण लक्षात घ्यायला हवी. त्यानंतर
आपलं धर्म अस्तित्व मानवी धर्म इथपर्यंतच संपत नाही, कारण येथे भरपूर कवी संत महात्मे मग ते कुठल्याही धर्मातील असो, त्यांनी सर्वांनी आपल्याला हेच सांगण्याचा प्रयत्न केला आहे की धर्म आणि विज्ञान, धर्म आणि तत्त्वज्ञान यांचा जर आपण तौलनिक अभ्यास केला ना, तर नक्कीच आपल्या लक्षात येईल की सर्व धर्म हे जे आज विज्ञान सांगत आहे तेच साम्य आपल्याला आढळेल. मग त्याचा तौलनिक अभ्यास केल्यानंतर खालील बाबी आपल्याला लक्षात येतील. त्यातील पहिली बाब म्हणजे काय, तर देशातील प्रत्येक धर्म हा हेच सांगतो की मनुष्य, सर्व मानव ही एकाच ईश्वराची लेकरे आहेत. आणि त्याचप्रमाणे हीच संकल्पना आमच्या तत्त्वज्ञानानं, आमच्या विज्ञानानं वसुधैव कुटुंबकम म्हणून स्वीकारली आहे, म्हणून स्पष्ट केली आहे. त्यानंतर दुसरी बाब मला इथे सांगायची आहे, ती म्हणजे प्रत्येक धर्म सांगतो की सत्याचे प्रयोग, सत्याचा स्वीकार करा, त्याचप्रमाणे सत्य हाच खरा धर्म. त्याचप्रमाणे विज्ञान सांगतं की तुम्ही प्रत्यक्ष प्रयोग करा, त्यानंतर निष्कर्षातून जे उत्पन्न होतं ते उपयुक्त असेल तरच स्वीकारा. आणि त्यानंतर तिसरी बाब मला इथे सांगायची आहे, ती म्हणजे प्रत्येक धर्म ज्यामध्ये निराधार व्यक्ती, अपंग व्यक्ती, दीनदुबळे व्यक्ती यांची यांच्यावरती दया करा, त्यांच्याविषयी करुणा बाळगा, असं प्रत्येक देशातील, मग तो कुठलाही धर्म असो, तो हेच सांगतो. त्याचप्रमाणे विज्ञानही आम्हाला तेच सांगतं. ते कुठल्या माध्यमातून सांगतं, तर विज्ञान आम्हाला या माध्यमातून सांगतं की विज्ञान जे अंध अपंग असतील त्यांच्यासाठी कृत्रिम अवयव तयार करून त्यांना नवसंजीवनी देण्याचं कार्य करतं. त्यानंतर चौथी बाब मला इथे सांगायची आहे, ती म्हणजे कुठल्याही धर्मामध्ये व्यसनाला थारा नाही आहे. आणि आमच्या विज्ञानानंही या सर्व मानवजातीला व्यसनाच्या बाबतीत सावध केलं आहे की व्यसन मानवांसाठी धोक्याचं आहे, हे विज्ञानानं अगोदरच स्पष्ट केलं आहे. त्यानंतर पाचवी बाब मला इथे सांगायची आहे, ती म्हणजे कुठलाही धर्म हा प्राणीमात्रावरती दया करा हेच शिकवतो. आणि प्रत्येक धर्म त्याच्या धर्मग्रंथांमध्ये जे काही लिहिलेलं आहे, कारण प्रत्येक धर्मामध्ये हेच लिहिलेलं असतं जे संपूर्ण मानवजातीचं कल्याण करू इच्छितं, आणि तेच कल्याण विज्ञानही करू इच्छितं. म्हणून आपण धर्म आणि विज्ञान या दोन्ही गोष्टीमधील जे जे चांगले तत्त्व आहेत, जे जे मनुष्याला उपयोगी असे तत्त्व आहेत, ते सर्व तत्त्व आपण अंगीकारायला हवे असं मला वाटतं. त्यानंतर धर्म म्हणजे मानवी धर्म ही संकल्पना खूप जास्त महत्त्वाची ठरते, कारण या भारतामध्ये अंधश्रद्धा, अज्ञान आणि अफवांचे बीज खूप जास्त फैलावत चालले. आणि त्याला कारणही तसंच आहे, कारण धार्मिक स्वातंत्र्याच्या नावाखाली सरकार, शासन त्याकडे तटस्थपणे बघत आहे, हवी ती भूमिका घेत नाही आहे. आणि त्यामुळे कारण सरकारला, शासनाला खूप जास्त अवघड नाही आहे त्यांच्या बळावरती ज्या ज्या प्रचलित रूढी, परंपरा, अंधश्रद्धा देशामध्ये फैलावत आहे त्या बंद करणं. परंतु तरीही सरकार, शासन हवं ते करत नाही आहे, आणि त्यांनी ते करायला हवं. ते जर त्यांनी केलं तर नक्कीच देशाला प्रगतशील व्हायला वेळ लागणार नाही. कारण जपान, इंग्लंड, अमेरिकेसारखे राष्ट्र ज्यांच्या देशामध्ये जातीय व्यवस्था या शब्दाला थारा नाही आहे, ज्यांच्या देशामध्ये या शब्दाचं अस्तित्व नाकारलं गेलं आहे, तिथे आपण वास्तवात या शब्दाला एवढं जास्त महत्त्व देतोय. बरं ठीक आहे, महत्त्व देतोय कारण प्रत्येक मनुष्याला स्वतःच्या धर्माचा अभिमान असतो, आणि माझं असं म्हणणं नाही की तो बाळगू नये. प्रत्येक मनुष्यानं स्वतःच्या धर्माचा अभिमान बाळगावा, परंतु त्याचा अतिरेक व्हायला नको. कारण जर स्वतःच्या धर्माचा अतिरेक माणूस करू लागला आणि दुसऱ्याच्या धर्माचा जर द्वेष करू लागला तर ती माणुसकी खचितच म्हणता येणार नाही. आणि आपल्याला इथे माणुसकी वाढवायची आहे, कारण शिवशाहू फुले आंबेडकरांच्या या आजच्या महाराष्ट्रामध्ये आम्हाला दगड भरपूर दिसतात, जिथे नाही तिथे दगड दिसतात, बघे इथे मुबलक आहेत. मग त्यांना सामर्थ्य देणारं कोण? त्यांना सामर्थ्य देणारं कोणीच नाही आहे. मग ते सामर्थ्य आपल्याला द्यायचं आहे, कारण इथे ज्या अंधश्रद्धा फैलावत आहेत, इथे जे अज्ञान पसरत आहे, इथे जे अफवा रोज दररोज
मग ते सोशल मीडियाच्या माध्यमातून असो की वास्तविक जीवनामध्ये असो, अफवासुद्धा खूप जास्त प्रमाणात आपल्याकडे पसरतात. त्या अफवांवरती कुठेतरी आपल्याला बंदी घालायला पाहिजे, कुठेतरी आपल्याला त्या अफवांपासून सावध राहायला पाहिजे. तेव्हा कुठे देश प्रगतीकडे वळेल. आणि हे सर्व या देशासाठी खूप जास्त महत्त्वाचं असतं, कारण देश सर्वप्रथम असतो आणि नंतर धर्म येतो. मग जाती धर्माचे रंग हे सोडल्याशिवाय तिरंग्याच्या रंगात समानतेचे बंध शोधून उपयोग नसतो. आणि ते समानतेचे बंध आपल्याला या देशामध्ये शोधायचे, कारण आपल्या या भारताचं, आपल्या या देशाचं अस्तित्वच आहे सर्व धर्म समभाव. आपण सर्व धर्मांना समान मानतो आणि तेच सर्व धर्म आपण अस्तित्वाच्या जोरावरती प्रत्येक गोष्टीमध्ये जर ते नाकारलं, भेदभाव नाकारले, जातीभेद नाकारला, तर नक्कीच आपलं जे अस्तित्व आहे सर्व धर्म समभावचं, ते या देशाला प्रगतीकडे घेऊन जाईल. त्यानंतर राष्ट्रसंत गाडगेबाबा किंवा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या सर्व संत महात्म्यांनी सुद्धा त्यांच्या कीर्तनातून, त्यांच्या अभंगातून हेच या सर्व जगाला दाखवून दिलंय आणि जगाला सांगितलंय की तुम्ही कुठल्याही धर्माचे असोत, मग तुमचा धर्म कुठलाही असो, बौद्ध, हिंदू, शीख, पारसी, ख्रिश्चन, हे महत्त्वाचं नाही आहे. धर्म कोणताही असला तरी त्या धर्मामधील तत्व जे समाजासाठी उपयुक्त ठरतात ते तत्व तुम्ही अंगी बाळगा आणि त्या तत्वानुसार चला. ते तत्व नक्कीच तुम्हाला उच्च शिखराकडे घेऊन जाईल, कारण प्रत्येक धर्मामध्ये मानवतेची शिकवण दिलेली असते. मग साने गुरुजींनी खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे असे म्हटले, ते उगाच नव्हे. हे सर्व जे आपल्या पुरुषांनी केलं, मग त्यामध्ये असंही म्हणता येईल की आजवरती या भारतभूमीला खूप सारे महापुरुष, खूप सारे वैज्ञानिक, खूप सारे विज्ञानवादी, खूप सारे वैचारिक विषय घेणारे महामानव, विचारवंत लाभून गेले. परंतु आम्हा लोकांनी या महामानवांना सुद्धा देव बनवून टाकलं आणि ते तथाकथितच योग्य नाही आहे. कारण अंधश्रद्धा निर्मूलन करण्यासाठी, अज्ञान दूर करण्यासाठी या देशामध्ये खूप विचारवंतांनी प्रयत्न केले. मग त्यामध्ये नरेंद्र दाभोलकर असतील, नाहीतर मग गोविंद पानसरे, त्यानंतर एम कलबुर्गी असोत किंवा मग गौरी लंकेश असोत, यांनी या देशासाठी, देशातील अंधश्रद्धा दूर करण्यासाठी अथक असे परिश्रम केले. परंतु आमच्या व्यवस्थेनं, आमच्या या धर्मांधतेनं, आमच्या या जातीवादानं या विचारवंतांनाही इथे टिकू दिलं नाही. आणि हे सर्व कुठेतरी थांबलं पाहिजे, कारण हे सर्व तेव्हाच थांबेल जेव्हा तुम्ही माणुसकी शोधाल. मग माणसानं, कारण सध्या जे विज्ञान युग आहे, कलयुग आहे, 21वे युग आहे, त्यामध्ये माणुसकी विसरत चाललाय आणि ती माणुसकी त्यानं जपावी. कारण यंत्रयुग होत चाललेल्या, या यंत्रमानव होत चाललेल्या या सध्याच्या सद्यस्थितीमध्ये, वर्तमान स्थितीमध्ये मनुष्य हे त्यांच्या, जो त्यांनी अभ्यास केलेला असतो, जे त्यांचं विचारमंथन असतं, ते विचारमंथन ते कुठेतरी हरवत चाललेत. त्यांच्यातला संवाद कुठेतरी हरवत चाललाय. आणि त्यामुळे नक्कीच या मानवांनी जर माणुसकीचं दर्शन जे आपल्या संत महात्म्यांनी, आपल्या महान विचारवंतांनी आपल्याला दिलंय, ते जर आपण जपलं, त्याचं संवर्धन जर आपण केलं, तर नक्कीच या भारतासाठी ते खूप जास्त महत्त्वाचं ठरेल असं मला वाटतं. त्यानंतर अशी प्रत्येक गोष्ट, मग त्यामध्ये आपण ज्या आत्तापर्यंत मानवी धर्माच्या व्याख्या सांगितल्या, त्यानंतर जी तत्वे सांगितली, ती सर्व तत्वे आपण अंगीकारली. कारण मनुष्य हा, तो मग कुठलाही असो, त्याच्यामध्ये तेवढी कौशल्य असतं, तेवढं बुद्धी सामर्थ्य असतं आणि आज त्यानं ते सिद्ध केलंय. त्याचं बुद्धी सामर्थ्याच्या जोरावरती तो खूप दूरवरती पोहोचलाय. त्यानं प्रगतीचे खूप सारे नवे टप्पेही गाठले असं आपल्याला म्हणता येईल. परंतु हे सर्व होत असताना, कारण प्रत्येकाला स्वतःचा धर्म,
स्वतःची जात हे सर्व विसरून आपण एक माणूस आहोत, आपण एक भारतीय आहोत. जे उर्दू कवी इक्बाल सुद्धा बोलले होते की मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना. म्हणजे कुठलाही धर्म आपल्याला तुम्ही वादावादी करा, तुम्ही धर्मभेद करा, तुम्ही एकमेकांचा द्वेष करा, तुम्ही एकमेकांना कमी लेखा हे शिकवत नाही. तो आपल्याला एक वेगळी शिकवण देतो. पण आज सध्याची परिस्थिती जर बघितली तर आज मानव आपल्याला वेगळ्याच प्रवाहाकडे जाताना दिसतोय. आज सर्व महामानवांना आपण एका 4 चौकटीमध्ये बंदिस्त करून ठेवलंय. मग महामानवांना बंदिस्त करण्याचं कारण काय? हे महामानव या पक्षाचे, ते महामानव त्या जाती धर्माचे असं आपण म्हणतो. त्यांच्या मिरवणुका काढतो. मग मिरवणुकीमध्ये सुद्धा ठराविक जाती धर्माचे महामानव, ज्या जाती धर्माचे महामानव असतात त्याच जाती धर्मातील लोक त्या मिरवणुकीमध्ये सहभागी होतात. बाकीचे फक्त स्वतःच्या घरातून स्वतःच्या गच्चीवरनं वर्तणं बघतात. ही सर्व आजची परिस्थिती आहे. आणि माझं सर्वांना सांगणं असेल की तुम्ही फक्त महामानवांचे आम्ही वारसदार आहोत असं म्हणून तुम्हाला चालणार नाही. तर तुम्ही महामानवांचे वारसदार आहात, आपण सर्वच आहोत. परंतु आपल्याला त्यांचे विचार हे फक्त डोक्यात ठेवून चालणार नाही, तर ते कृतीत उतरावे लागतील. आणि जोपर्यंत आपण त्यांचे विचार कृतीत उतरवणार नाही ना, तोपर्यंत आपल्याला आपलं अस्तित्व हे सिद्ध करावंच लागेल. तोपर्यंत आपलं अस्तित्व हे कुणीही येऊन सिद्ध करणार नाही. त्यामुळे आपण प्रत्येक धर्माचे नियम असोत, त्या नियमामध्येही मग बायबल जे सांगतं तेच कुराण सांगतं. श्रीमद भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण सांगतात की सर्व विश्वाचा निर्माता हा ईश्वर आहे. तेच कुराणमध्येही सांगितलं जातं की सर्व विश्वाचा निर्माता हा अल्लाह म्हणजेच ईश्वर आहे. हे सर्व धर्म हे एकच अर्थ उत्पादित करतात, परंतु माणूस त्याचे वेगवेगळे अर्थ घेऊ लागतो. आणि त्याचे गैरअर्थ घेऊ लागल्यामुळे आज आमची ही अशी विदारक परिस्थिती निर्माण झालेली आम्हाला दिसते. आणि अशी ही परिस्थिती निर्माण होऊ नये हेच सर्वात महत्त्वाचं ठरतं. कारण या भारताला जर एकसंध भारत तयार करायचा असेल, कारण या भारतामध्ये आजपर्यंत आम्ही बघितलं जे इथे येऊन गेले, ज्यांनी कर्तृत्व गाजवून गेले, त्यांनी सर्वांनीच लोकांना हेच सांगितलं की माणूस व्हा म्हणून. परंतु आमच्या या लोकांनी त्यांना सुद्धा दगड करून टाकलं आणि त्यांची ते पूजा करू लागले. मग केवढं ही जी परिस्थिती सध्या आपल्याकडे तयार झालेली आहे, ती परिस्थिती खूप जास्त वाईट आहे. आणि ती परिस्थिती आपल्याला बदलायची आहे. कारण कर्तव्य पालन आणि अधिकार हे जेव्हा माणसाकडे येतात तेव्हा माणसाला त्या परिस्थितीला आळा घालणं खूप जास्त महत्त्वाचं ठरतं. आणि तेच आपल्याला सध्या करायचं आहे. कारण मानवी दृष्टीनं जर आपण विचार केला तर सर्व विश्वामध्ये मग जेव्हा संकटे येतात तेव्हा माणूस धर्मजात का बघत नाही? सध्या कोरोना महामारी आपल्या देशावरती ओढावलेली असताना आपण जाती धर्म बघत नाही. जेव्हा कोल्हापूर सांगलीमध्ये संपूर्णतः पुरानं वेढावून टाकलं होतं 2 शहराला, तेव्हा हजारो लाखो माणसे मदतीसाठी धावून गेली. तेव्हा त्यांनी कुणी जाती धर्म बघितला नाही. तेव्हा त्यांनी कुणी हे बघितलं नाही की हा आपल्या जातीचा आहे, हा आपल्या धर्माचा आहे म्हणून आपण त्याला वाचवावं. त्यांनी सर्वांनी तेव्हा काय बघितलं? त्यांनी सर्वांनी मानव धर्म बघितला. आणि तोच मानव धर्म जर आपण फक्त ठराविक काळापुरता, ठराविक संकटापुरता न ठेवता आयुष्यभर त्याचं जर पालन केलं तर नक्कीच इथून पुढे आपल्याला सांगायची गरज पडणार नाही की मानव धर्म आणि धर्म यांच्यातील फरक काय, यांच्यातील फारकत काय. कारण सूर्य उगवतो, मग सूर्य कुणासाठी उगवतो? सूर्य असा विचार करतो का की जे ठराविक मी असं विचारतो का की हे या जाती पंथाचे धर्माचे आहेत आणि म्हणून मी त्यांना प्रकाश देणार नाही? त्यानंतर पाऊस पडतो, पाऊसही तसं विचारून करत नाही. जे वृक्षवल्ली आम्हा सोयरे असं आपण म्हणतो, ते वृक्ष, ते झाड सुद्धा सर्वांना समान छाया देतात, समान वागणूक देतात. मग ते सुद्धा असं म्हणत नाही की 4 तथाकथित धर्माचे लोक जर एका झाडाखाली बसलेले असतील आणि तेव्हा तो वृक्ष असं म्हणणार नाही की हा या जाती धर्माचा आहे म्हणून मी याला
छाया देणार नाही, तो समभावनेनं सर्वांकडे बघेल. मी तर म्हणते की जे प्राणी मात्र आहेत, जे पक्षी आहेत, ते सुद्धा एवढी हिंसा करत नाही. त्यांच्यामध्ये ही ठराविक असते जी त्यांच्या पोट भरण्यापुरती. त्यांचं पोट भरलं की त्यांची हिंसा, त्यांचा स्वार्थीपणा हा थांबतो. परंतु आज आपला माणूस काय करतोय? आज प्रत्येक गोष्टीमध्ये हिंसाचार आपल्याला आढळतो. मग आपण पक्षासारखं पोट भरण्यापुरतं तेवढा हिंसाचार आपण बाळगत नाही, तर आपण काय करतोय? आपण आपल्या पिढ्यांसाठी सुद्धा तो हिंसाचार बाळगतो. त्यांच्यासाठी कमवून ठेवण्यामध्ये सुद्धा आपण सर्वांना त्या दृष्टिकोनातून कमी लेखतो. मग हे सर्व आपल्याला करायला नाही पाहिजे. हे सर्व तिरस्कार, अहिंसा, हिंसा, हे सर्व जे तत्व आहेत, हे सर्व तत्व हे एकाच दोरीमध्ये बांधले जातात. परंतु फक्त त्याला वेगळं करण्याचं एक माणसाकडे एक निर्माण झालं पाहिजे की आपण त्यांना वेगळं करू शकू. कारण एक माणसाच्या दोनच जाती असतात, एक चांगला माणूस आणि एक वाईट माणूस. मग चांगली कृत्य करणारा माणूस असेल, त्याच्याकडे अशी परिस्थिती कधी कधी ओढावते की तो वाईट प्रवृत्तीकडेही वळतो. आणि वाईट माणूस असतो, त्याच्याकडे सुद्धा अशी परिस्थिती कधी कधी ओढावते की तो माणूस हा स्वतःचा स्वभाव धर्म बदलतो आणि एकंदरीत तो चांगला माणूस घडतो. मग चांगला आणि वाईट या माणसाच्या ज्या दोन जाती आहेत, त्या क्षणिक आहेत, ज्या तत्कालिक आहेत. आणि त्यामुळे आपण त्याकडे लक्ष न देता, आपण ज्याप्रमाणे मी आत्ता सांगितलं की अहिंसा, हिंसा, त्यानंतर हे जे सर्व तत्व येतात, समता, असमानता, हे सर्व, त्यातून आपण जे चांगले गुण आहेत ते वेगळे निवडावेत आणि त्याचं पालन करावं, त्याचं आचरण करावं. कारण आज तीच गरज या समाजाला आहे, या देशाला आहे. आणि त्यासाठी मला वाटतं की या देशातील युवकांनी सुद्धा सर्वात महत्त्वाचा टप्पा पार पाडावा. कारण युवक अवस्थेमध्ये असतानाच सुरुवात होते ती धर्मांधतेला, सुरुवात होते ती अंधश्रद्धेला. मग आपण शिक्षित आहोत, आपण हे सर्व जाणून घ्यायला हवं. आपण हे सर्व सर्वांना सांगायला हवं की अंधश्रद्धा, त्यानंतर अफवा, हे जे सर्व काही असतात ते माणसाला कधीच त्याच्या जीवनामध्ये यशस्वी होऊ शकत नाही, अशा प्रकारचं असतं. आणि जर माणसाला त्याच्या जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल, कारण आज आपण बघतो, आज मनुष्याला स्वतःच्या जीवनामध्ये प्रत्येकाला असं वाटतं की आपण यशस्वी व्हावं, आपण प्रसिद्ध व्हावं, आपण प्रसिद्धी मिळवावी. परंतु हे सर्व वाटताना आपण चांगले तत्व जर अंगीकारले तर नक्कीच आपण एक चांगला माणूस आणि मानवी धर्म, आपला अस्तित्व जपू शकू, त्याचं पालन करू शकू, त्याचं संवर्धन करू शकू. आणि त्यामुळे मी आपल्या सर्वांकडनं हीच आशा व्यक्त करते की आपण नक्कीच एक चांगला माणूस म्हणून उदयास याल, सर्वांकडे माणूस म्हणून माणुसकीनं बघाल आणि ती माणुसकी आपल्यामध्ये उत्पन्न होईल. त्या माणुसकीनं आपण सर्व जगाला जिंकू शकाल. आणि एवढंच इथे एक आशावाद मला वाटतो आणि तो आशावाद मी आपल्याकडनं व्यक्त करते. आणि आपण सर्वांनी मला मनापासून शांततेनं ऐकून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचे मी आभारी आहे. आणि परत एकदा मला आज लाईव्ह येण्यासाठी काही तत्कालीन नेटवर्क प्रॉब्लेममुळे खूप जास्त उशीर झाला, त्यामुळे मनपूर्वक आपल्या सर्वांची मी माफी मागते. धन्यवाद.